श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी सुद्धा एकदम मजेत आहे. तर आज होता संडे, त्यामुळे मीही एकदम फ्री होते. म्हटलं तुम्हालाही फिरून आणते आणि मीही फिरून येते. त्यामुळे मी आज आलेले आहे आमच्या परिसरातल्या एक छोट्याशा देवीच्या मंदिरात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आता तुम्हाला पुढे दाखवते काय काय नाही. बघा, हे आहे ते देवीचं मंदिर आणि आत्ताच ह्या देवीच्या मंदिराचं काम झालेलं आहे. ते जे तिथं एक विचित्र प्राणी जो बसलेला आहे, ती आहे माझी मैत्रीण जी माझ्यासोबत आलेली आहे, बघू शकता. त्याचसोबत आत्ता ह्या मी म्हटल्याप्रमाणे ह्या मंदिराचं काम झालं आहे. तर पहिले कंपाऊंड वगैरे काहीच नव्हतं, हे आता हे कंपाऊंड वगैरे झालं आहे, बघू शकता. आणि हा ओटा होता, पण आता ह्या ओट्याला फरशी वगैरे बसवण्यात आलेली आहे, बघू शकता. खूप छान वाटतं इथे, एकदम शांतता असते. इथे हे मंदिर वगैरे काहीच नव्हतं, फक्त ह्या झाडाखाली एक मूर्ती होती. हे जे 7 मावल्या आहेत ह्या प्रकट झाल्या होत्या आणि हा जो म्हसोबा आहे तो प्रकट झाला होता. त्यामुळे इथे एक छोटीशी देवीची मूर्ती बसवण्यात आली. त्यानंतर मग काही वर्षांनी हे मंदिर जे आहे हे मंदिर बांधण्यात आलं आणि इथे ह्या देवीची मूर्त स्थापन करण्यात आली. ही बघा ही. आणि आता 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे 1-2 आठवड्यापूर्वी तरी हा नवीन म्हसोबा इथे बसवण्यात आला. छान इथे नाच गाणं वगैरे झालं होतं, उत्सव साधण्यात आला होता. आणि हे जे झाड आहे हे कडुलिंबाचं, हे सुद्धा खूप वर्षांपूर्वीचं आहे. चला तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता इथे पूर्ण ह्या मंदिराच्या आजूबाजूला एवढं मोठं कंपाऊंड केलं. नाही तर पहिले काहीच नव्हतं कंपाऊंड वगैरे. अजून याचं कलरिंगचं काम बाकी आहे. हे बघा, हा व्हाईट कलर आहे, अजून याच्यावर कलर वगैरे द्यायचा आहे. आणि इथेच शेजारी एक बिस्किट कंपनी आहे, बघू शकता, पार्ले बिस्किट कंपनी. इथल्याच लोकांनी हे नवीन काम आहे हे केलेलं आहे, ह्या बिस्किट कंपनीतल्याच लोकांनी. इथे रोज संध्याकाळी 6:30 वाजता आरती होत असते. अजून टाईम आहे त्याला, सकाळी होते आणि संध्याकाळी होत असते. मंदिर उघडत आहे. खरंच आपल्याला आपल्या नशिबाने आरती भेटली आहे. आता मी तुम्हाला जवळून देवी दाखवते. हे जे काका आहेत हे रोज नित्यनेमाने आरती देत असतात संध्याकाळी सकाळी. हे बघा, अर्धांगी पार्वती सुनाच्या माळा, देवती कंठनिया, ऐसा शंकर शोभे उमा वेलाळ. देव जय देव जय शिवशंकरा, स्वामी शंकरा. आरती ओ वाळू, बाबाती ओ वाळू, कर्पूर गौरा. जय देव जय जय देवी जय देवी जय महिषासुरवदनी हो दैत्यासुरवदनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे राम. जय जय दुर्गे भवानी दुर्गमा दुर्गे निवासिनी दुर्गति दुर्मति नाशिनी पुत्रवरदे अंबिका. जय जय गौरी त्रिनेत्री संध्या शैलपुत्री कात्यायनी पादरात्री सिद्धरात्री चंद्रगंधा. जय जय भद्रकाली माते करुणावृजरते भक्त काम कलवरदेश्वरदे शिवदूते. जय जय ब्रह्मजा. मंदिरात अनेक भाविक श्रद्धाळू येत असतात. सर्वांची ह्या देवीवर खूप आस्था आहे आणि असं म्हटलं जातं की ह्या देवीकडे कोणतीही इच्छा वगैरे मागितली तर ती पूर्ण होत असते. त्यामुळे अनेक लोक इथे नवस वगैरे करतात आणि त्यांचे नवस पूर्णही होतात. आमच्याही घरात जर कोणता सण वगैरे असला तर पहिला नैवेद्य ह्या देवीला असतो. प्रत्येक सणवारात इथे अनेक श्रद्धाळू वगैरे तसंच. आणि इथे होळीच्या दिवशीही
होळी वगैरे पेटवली जाते छान. नवरात्रीत तर खूप मजा येते. ह्या देवीचा रोज शृंगार वगैरे होतो छान मस्तपैकी. इथे हे जे मंदिर आहे हे छान सजवलं जातं आणि ह्या वर्षी तर अजूनच मोठा महोत्सव असेल कारण ह्या मंदिराचं काम झालं आहे, बघू शकता. छान वाटतं इथे संध्याकाळच्या वेळी, एकदम शांत वाटतं. इथे अभ्यासाला जरी आलं तरी खूप छान वाटतं. आम्ही येत असतो कधी कधी इथे अभ्यासालाही. हे बघा, हे भुताड माझ्या मागे आहे, दिसलं? याला म्हणतात माकड जाळे. हे बघा. तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. बाय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाय.